1. फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणिसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? अ. उभयचर. 2. संधिपाद. 3. मोलुस्का. 4. सूत्रकृमी संघ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संधिपाद. प्रश्न 2. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम यांनी उच्चारला होता? अ. महात्मा गांधी. बी. स्वामी विवेकानंद. सी. गोपाळ कृष्ण गोखले. डी. दादाभाई नौरोजी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दादाभाई नौरोजी. प्रश्न 3. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे? अ. 1820 ते 1830 च्या दशकाच्या उत्तरार्धात बंगाली विचारवंतांमध्ये यंग बंगाल मूव्हमेंट म्हणून ओळखली जाणारी मुलगामी विचारसरणी लोकप्रिय होती. बी. यंग बंगाल मूव्हमेंटचा नेता तरुण अग्लो इंडियन हेनरी व्हिव्हियन डेरोझिओ होता. बरोबर उत्तर आहे अ आणि बोल दोन्ही. प्रश्न 4. मानवी शरीरात अ जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? अ. मेंदू. बी. हाडे. सी. यकृत. डी. त्वचा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी यकृत. प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक पार पडली? अ. गुरुग्राम, हरियाणा. बी. बंगळुरू, कर्नाटक. सी. उदयपूर, राजस्थान. डी. शिमला, हिमाचल प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ गुरुग्राम, हरियाणा. प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने महिला विद्यापीठाची स्थापना केली? अ. गोपाळ कृष्ण गोखले. बी. धोंडो केशव कर्वे. सी. रमाबाई रानडे. डी. सेनापती बापट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धोंडो केशव कर्वे. प्रश्न 7. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे? अ. केरळ. बी. अरुणाचल प्रदेश. सी. मिझोराम. डी. मेघालय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ केरळ. प्रश्न 8. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली? अ. कौशिक राजशेखर. बी. कैलासवादिवू सिवन. सी. थॉमस अनंतरामन. डी. सुब्रमण्यम चंद्रशेखर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ कौशिक राजशेखर. प्रश्न 9. खालीलपैकी कोणी सोशलिस्ट्स क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक लिहिले? अ. दादाभाई नौरोजी. बी. विष्णुशास्त्री पंडित. सी. श्रीधर महादेव जोशी. डी. विष्णुबुवा ब्राह्मचारी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रीधर महादेव जोशी. प्रश्न 10. ऑक्टोबर 2022 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात येथे हवामान बदलचा प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरू केले? अ. मिशन लीप. बी. मिशन क्लायमेट. सी. मिशन लाईफ. डी. मिशन पर्यावरण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिशन लाईफ. प्रश्न 11. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात? अ. संबंधित राज्याचे मुख्यमंत्री. बी. भारताचे राष्ट्रपती. सी. संबंधित राज्याचे राज्यपाल. डी. भारताचे पंतप्रधान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संबंधित राज्याचे राज्यपाल. प्रश्न 12. सत्यार्थ प्रकाश द लाईट ऑफ ट्रूथ यांनी लिहिला होता? अ.
स्वामी विवेकानंद. बी. गोपाळ गणेश आगरकर. सी. स्वामी दयानंद सरस्वती. डी. गोपाळ कृष्ण गोखले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न 13. झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? अ. मुळे. बी. फुले. सी. खोड. डी. पाने. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फुले. प्रश्न 14. भारताकडून डिसेंबर 2023 पर्यंत वारसा स्थळांच्या मार्गांवर पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी चाचणी धाव खालीलपैकी कोणत्या मार्गिकेवर घेतली जाईल? अ. वेलीम विभाग. बी. विभाग. बी. बुढा मिथरी नावा विभाग. सी. सोनीपत जिंद विभाग. डी. आग्रा भारतपूर विभाग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सोनीपत जिंद विभाग. प्रश्न 15. भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता? अ. 1958. बी. 1960. सी. 1956. डी. 1955. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1955. प्रश्न 16. जर नागरिकांनी फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते? अ. वंचन. बी. त्याग. सी. राज्यक्षेत्राचे विधीद्वारा संस्थापन. डी. समाप्ती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, वंचन. प्रश्न 17. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणांबद्दल उल्लेख आहे? अ. कलम 12. बी. कलम 10. सी. कलम 9. डी. कलम 11. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कलम 9. प्रश्न 18. आत्माराम पांडुरंग यांनी मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली? अ. बॉम्बे. बी. कलकत्ता. सी. सुरत. डी. पुणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, बॉम्बे. प्रश्न 19. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? अ. 9.2%. बी. 7.2%. सी. 8.6%. डी. 5.6%. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 8.6%. प्रश्न 20. भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजे राज्यवादाचा सौदा आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? अ. आयव्हर जेनिग्ज. बी. मॉरिस जोन्स. सी. ग्नविल ऑस्टिन. डी. फिलिप महावूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मॉरिस जोन्स. प्रश्न 21. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा. अ. ब्रह्मपुत्रा, महानदी आणि गोदावरी. बी. यमुना, गंगा आणि महानदी. सी. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. डी. गंगा, यमुना आणि गोदावरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. प्रश्न 22. फेसबुकचे संस्थापक 32 वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत? अ. अमेरिकेतील 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक. बी. फोर्ब्स 10 सर्वात श्रीमंत उद्योगपती. सी. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत उद्योजक. डी. 2023 मधील जगातील 25 सर्वात श्रीमंत व्यक्ती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमेरिकेतील 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक. प्रश्न 23.
2023 मध्ये सौदी अरेबिया सोबतच्या हज 2023 या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 2023 साली भारताचा हज कोटा हा कोरोनापूर्व या स्तराएवढा स्थापित केला आहे. 1,80,025 बी 1,45,025 सी 1,75,025 डी 1,95,025 बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1,75,025. प्रश्न 24. मार्च 2023 मध्ये सविता पुनिया हिला 2022 चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या बलवीर सिंग सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अ. बॅडमिंटन, बी. कुस्ती, सी. क्रिकेट, डी. हॉकी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हॉकी. प्रश्न 25. उपेक्षित व्यक्तींच्या उपजीविका आणि निर्वाहासाठीच्या सहाय्या अंतर्गत किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करतील? अ. 76, बी. 75, सी. 73, डी. 74. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 75 महानगर